खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि काही वेळापूर्वीच त्यांनी राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ या फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे। कार सेवकावरून हा सगळा सध्या चर्चा सुरू आहे, वाद सुरू आहे। मात्र तुम्हाला सातत्याने एक प्रश्न विचारला जातोय की तुम्ही कुठे होता, म्हणजे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांनी एक फोटो तरी ट्विट करावा या सगळ्या याच्यामध्ये, ते कुठे होते? फोटो ट्विट करणार नाही, पण त्या लढ्यानंतर मला CBI कडून विशेष न्यायालयात हजर राहण्यासाठीचे समन्स आलं, ते पाहिजे मी त्यांना पाठवतो। त्या न्यायालयासमोर आम्ही किती वेळा गेलो आरोपी म्हणून, बरं का? हे कसले फोटो ट्विट करतात? हां, सोडून द्याव, झाला विषय संपला, तुटलं, बाबरी तुटली, मंदिर उभं राहिलं। हां, आता श्रेय कसलं घेत आहे? झाले, लढले आमचे शिवसेने, शहीद झाले, तुम्ही नागपूर स्टेशनलाच राहिलात। तर या सगळ्या याच्यावरती आशिष शेलारांनी काही प्रश्न उपस्थित केले की ढोंगी राम भक्तांना काही सवाल त्यांनी केले की आज जे काळाराम मंदिरात येतात आणि ज्यांनी तिकडे विजय करंजकरच्या इथली तयारी करतो, भगूरला जायला हां, तुम्ही एअरपोर्टवरून घेऊन येताय ना सर? तर या सगळ्या आशिष शेलार की ज्या पद्धतीने मुलायम सिंग यादव यांनी यात्रा अडवली, त्यांच्याशीच मैत्री केली। मुलायम सिंग यादव यांना खलनायक ठरवलं भारतीय जनता पक्षानं, पण त्याच मुलायम सिंग यादव यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन जो गौरव केला मोदींनी आणि त्यांच्या सरकारनं, तो काय करसेवकांचा गौरव करायला? ज्यांच्यावर गोळ्या चालवल्या मुलायम सिंग यादवनी, त्यांना पद्मविभूषण दिलं आपण, कशा करता? त्याचं उत्तर द्या। चला, उद्धव ठाकरेंनी आज जायला पाहिजे होतं, निमंत्रण असून ते अयोध्येत गेले नाही अशा पद्धत। तर संजय राऊतांनी या सगळ्या जे काही सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जाते, आज जो अयोध्यातला सोहळा होतोय ना, आज काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे येतात, या सगळ्या दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।